नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचं मुख्य अभियंता कार्यालय पळवणाऱ्या विजेचा मराठवाड्याच्या पाण्याच्या संबंधी पिटिशन दाखल करणाऱ्या विजेच्या कारखान्याची चौकशी, उत्तर महाराष्ट्रानं मराठवाड्यावर केलेल्या अन्यायाचा अरे मुर्दाबाद 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 मुर्दाबाद, मराठवाड्याच्या हक्काचं पाणी, मराठवाड्याच्या शेतकऱ्याच्या आत्महत्येला जबाबदार असणाऱ्या विखे पाटलाचा, हजारो शेतकऱ्याच्या तोंडाचा घास पळवणाऱ्या विखे पाटलाचा, मराठवाड्यात गरिबी आणणाऱ्या विखे पाटलाचा, मराठवाड्यामध्ये बेरोजगारी आणणाऱ्या विखे पाटलाचा, मराठवाड्याच्या हक्काचं पाणी, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, अरे पाणी आमच्या हक्काचं, अरे पाणी आमच्या हक्काचं, जलसंपदा आमच्या हक्काचं, अरे हो दादा पालकमंत्री काय करताय जवाब दो, कार्यालय पळवलं का, पालकमंत्री काय करताय जवाब दो, अतुल सावे जवाब दो, शिरसाट जवाब दो, अतुल सावे जवाब दो, जवाब तुमको देना। सर्वपक्षीय नेत्यांनी, विरोधी पक्षातले जेवढे पक्ष आहेत त्या सगळ्यांनी मिळून मग रमेश गायकवाड साहेब असतील किंवा कुठे गेले टाकसाळ अभय टाकसाळ आहे, सर्वपक्षीय नेते मंडळींनी या ठिकाणी या मोर्चाच्या अनुषंगाने सहभाग नोंदवला। त्यात प्रामुख्याने आमची मागणी होती की दिवसेंदिवस ज्या संभाजीनगरवर विशेषतः या नेते मंडळीची वक्रदृष्टी आहे, विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातल्या नेत्यांची, मग ते समन्यायी पाणी वाटपाचा प्रश्न असू दे किंबहुना आमच्या कार्यालयाला इथून पळून नेण्याचं नाशिकला, नगरला किंवा नांदेडला काम असू दे, या सगळ्या संदर्भात हे लोक कायमस्वरूपी या आपल्या संभाजीनगर जिल्ह्याला कसं टाळता येईल या पद्धतीची भूमिका घेत असतात। आम्ही सर्वांनी मिळून हा निर्णय केला की आपण ईडीच्या कार्यालयावर एक मोर्चा काढला पाहिजे आणि आपलं निवेदन दिलं पाहिजे। सनदशीर मार्गाने आज आम्ही ते निवेदन दिलं आहे, त्यांना विनंती केली की ते कार्यालयाचे निर्णय रद्द करा आणि ते कार्यालय पुन्हा संभाजीनगरला घेऊन या, अशा पद्धतीची भूमिका आम्ही घेतली। इथं जर त्यांनी न्याय दिला नाही तर निश्चितच आम्ही मंत्रालयावर सुद्धा या संदर्भातली भूमिका घेऊन मोर्चाच्या भूमिकेला उशीर झाला असं वाटत नाही। नाही 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 नाही, याच्यापूर्वी आम्ही प्रत्येक वेळेला प्रत्येक पक्षांनी आपापल्या परीने कलेक्टरला, संबंधित पालकमंत्र्याला, संबंधित मंत्र्याला आणि माननीय मुख्यमंत्र्याला सगळ्यांनी पत्र दिले आणि आपापले निवेदन दिले। सामूहिकरित्या एक आंदोलन व्हावं आणि ईडीला ते निवेदन द्यावं, या भूमिकेतून आम्ही सगळेजण एकत्र आलो। उशीर वगैरे नाही, द्यायचं असेल सरकारला तर उद्या देतील निर्णय करून, पण द्यायचं का नाही द्यायचं याची भूमिका आम्ही आता सध्या संजय शिरसाट साहेब आणि अतुल सावे साहेब हे दोन्ही मंत्री आपल्या जिल्ह्यातले
आमची अपेक्षा आहे त्यांनी या पद्धतीच्या आपल्यावर होणारा अन्यायाला वाचा फोडावी मंत्रिमंडळाच्या कॅबिनेट बैठकीमध्ये आणि हे निर्णय रद्द करून आणा. साहेब, नगर नाशिकने पाणी वाटपाच्या बाबतीत मराठवाड्यावर प्रत्येक वेळेस अन्यायच केला. तुम्ही जर सोडला तर बाकी याबाबत कोणताच राजकीय पुढारी आवाज उठवताना दिसत नाही. निश्चितच यापूर्वी सुद्धा आपल्या समन्यायी पाणी वाटपाच्या संदर्भात आम्ही वेगवेगळे आंदोलनं केली. त्यामध्ये आम्ही सगळेजण त्यावेळेला सुद्धा सोबत होतो. एवढंच नाही तर मी सुप्रीम कोर्टामध्ये विखे पाटलांनी जी याचिका दाखल केली होती त्यांच्या विरोधात सुद्धा मी सुप्रीम कोर्टात सुद्धा गेलो आणि मला आपल्याला सांगायला आनंद वाटतो की सुप्रीम कोर्टाने आपली भूमिका मान्य केली आणि सांगितलं की नाही धरणात पाणी हे सोडलं पाहिजे आणि तेव्हापासून आपल्याला ते धरणात पाणी यायला लागलं. सुप्रीम कोर्ट आपल्या बाजूने आहे. परंतु काही मंत्री पश्चिम महाराष्ट्रातले झाले की मधून काहीतरी उद्योग करत असतात. सर, जायकवाडीवर मराठवाड्याची मोहर आहे आणि जायकवाडीलाच वाळवंट करण्याचा हा प्रयत्न आहे. आपण कदापि ते वाळवंट होऊ देणार नाही जरी आम्ही विरोधी पक्षात असलो तरी. चलो, धन्यवाद. मराठवाडा पाटबंधारे मुख्य अभियंता कार्यालय हे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नांदेडला स्थलांतर करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे तो निर्णय अत्यंत बेकायदेशीर आहे. त्याला नियामक मंडळाची मान्यता नाही. नियामक मंडळाची मान्यता नसताना फक्त आदेशावरून मान्य कार्यकारी संचालकांनी हा निर्णय घेतलेला आहे आणि म्हणून आमची मागणी आहे की पहिल्यांदा हा निर्णय रद्द करावा आणि दुसरी आमची मागणी आहे की आमचं जे मराठवाड्याच्या जे मांदाडे समितीची नेमली होती मराठवाड्याच्या पाण्यावर ती त्वरित बरखास्त व्हावी. आम्ही 48.59 म्हणजे 65% वर नसल्यावर या मराठवाड्यामध्ये वरून पाणी सोडण्याचा कायदा आहे समन्यायी पाणी पद्धतीनं. परंतु तो कायदा अंमलात न आणता हे नगर आणि नाशिकचे लोक आमच्या विरोधामध्ये आमचे विखे पाटील आणि हे सारे पश्चिम महाराष्ट्रातले छगन भुजबळ सहित सारे लोक आमच्या विरोधाची कोलेबाई सर हे सर्व पिटिशन दाखल करतात त्यांच्या कारखान्याच्या वतीनं. म्हणून 15 ऑक्टोबरला पाण्याची डेडलाईन असताना आम्हाला 30 ऑक्टोबरच्या नंतरच समजा पाऊस कमी पडला तर आम्हाला पाणी मिळतं. आता सध्या आमचं मराठवाड्यावरचं फार मोठं नुकसान झालेलं आहे. आमची जी जवळपास 49 लाख हेक्टर जमीन जी आहे त्या 49 लाख हेक्टरपैकी फक्त आमची 20 लाख हेक्टरपर्यंत आमची जमीन भिजते आणि बाकीची 29 लाख हेक्टर जमीन जी आहे ती खऱ्या अर्थाने इथं पडीत आहे आणि पडीत असल्यामुळं त्याला 5 पिढ्यापासून पाणी न मिळाल्यामुळं आमच्या भागातला शेतकरी अत्यंत गरीब आहे आणि पर्जन्यमान कमी आहे. त्यातल्या त्यात हे पाण्याचा प्रॉब्लेम निर्माण करतात उत्तर महाराष्ट्राचे विखे आणि त्यामुळं मराठवाड्यामध्ये या ठिकाणी त्यांच्या कार्यकाळात 1300 आत्महत्या झालेल्या आहेत. म्हणून त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. हा घाट का घातला जातो कार्यालय स्थलांतराचा काय करता हा घाट का घातला कार्यालय स्थलांतर करण्याचा घाट का घातला होता? मला असं वाटतं विखे पाटील अत्यंत व्यावहारिक माणूस आहे. त्याला या गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या जेवढ्या जमिनी आहे जेवढ्या बिल्डिंग आहे त्या साऱ्या बिल्डरला द्यायच्या आहेत आणि म्हणून त्यांनी हे सारं काम कारस्थान केलेलं आहे. आणि आमच्या भागामध्ये खऱ्या अर्थानं विखे पाटलाला माननीय मुख्यमंत्र्याला आमची विनंती आहे फडणवीस साहेबाला की याला पहिल्यांदा त्या आमच्या गोदावरी खोरेचा जो चार्ज आहे त्यांच्याकडं तो चार्ज काढून घ्या. नसता त्याला मागणी. दादा, पश्चिम महाराष्ट्राचे नेते जसे एकत्र येतात तसे मराठवाड्याचे नेते मग पाण्याच्या प्रश्नावर एकत्र आहेत. एकतर मराठवाड्यामध्ये आता आम्ही सर्व एकत्र येण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. आता बऱ्याच वेळा डॉक्टर कल्याण काळे साहेब येत आहेत खासदार आणि अंबादास दानवे हे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या निमित्तानं त्यांचा दौरा आहे धाराशिवला त्यामुळं ते येऊ शकले नाही. ते म्हणत होते सकाळी 9ला मोर्चा काढा पण 9ला लोक येत नाही आणि म्हणून आमचं जे आहे ते आम्ही साऱ्या मराठवाड्यातल्या लोकांना एकत्रित करणार आहोत. आमच्या इकडचे जे आमदार आहेत शिवसेना भारतीय जनता पार्टीचे म्हणजे शिंदे गटाचे त्या आमदारापैकी आपला मंत्री आमचा संजय शिरसाट आहे पण त्याला पाण्याचं काहीच कळत नाही आणि त्यामुळं आणि तो त्याला विखेला जावाबही विचारू शकत नाही एवढी शक्ती यांच्याकडे नसल्यामुळं हे मराठवाड्यातले मंत्री आणि आमदार त्यांना घाबरतात. प्रत्येकाला काहीतरी आपलं स्वतःचं काम करून घ्यायचं आहे म्हणून मराठवाड्यातल्या शेतकऱ्याच्या आत्महत्या वाढतात बेरोजगारी वाढते. आजपर्यंत मराठवाड्यातल्या जवळपास
5 लाख लोकांनी मुंबई येथे स्थलांतर केलं आणि स्थलांतर होऊन आमच्या भागातले लोक त्या ठिकाणी गेले पोटा पाण्यासाठी आणि याला जबाबदार फक्त आमचे लोक आहेत. 72 पासून आमची परवड चालू आहे. म्हणून आमची मागणी आहे की विखे पाटील आणि उत्तर महाराष्ट्रापासून मराठवाड्याला फार मोठा धोका आहे आणि आमचं जे त्यांनी पाणी पळवलं 50 TMC त्याच्यामुळं त्या 50 TMC पाण्याऐवजी आम्हाला समन्यायी पाणी वाटपाचा कायदा आला. परंतु आमचं 81 असताना त्यांचं 196 TMC पाण्याऐवजी 157 भरलं. परंतु मराठवाड्याच्या पाण्याचा वाटा न ठरल्यामुळे मराठवाड्याला आतापर्यंत न्याय मिळाला नाही.